सोन्याच्या लंकेत राहून सुद्धा सुखी होता पण समाधानी नव्हता। आणि आमचा राम वनवासात असताना सुद्धा सुखी नसेल पण समाधानी होता। म्हणून श्रीमंताला सुख मिळेल, समाधान नाही मिळणार, आणि गरीबाला नको मिळू द्या सुख, समाधान मिळेल। आज परिस्थिती चांगली आहे आणि मनस्थिती बिघडलेली आहे। काय नाही आपल्याला सांगा, सगळे आपल्याकडं, सगळे। किचन मध्ये जा, मांडणीवरती भांड्यांचा सेट आहे, तांब्यांचा सेट आहे, कपबशांचा सेट आहे, डिशांचा सेट आहे, चमच्यांचा सेट आहे। बैठक मध्ये जा, खुर्च्यांचा सेट आहे, सोफा सेट आहे, आमचं सगळं सेट आहे, फक्त माइंड ऑफ सेट आहे। आणि ते सेट करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे। आज आम्ही परिस्थिती सुधारवण्याच्या नादाला लागून मनस्थिती बिघडवतोय। ह्या झगमगाचा परिणाम म्हणा, हा झगमगाट जो आहे याचा परिणाम म्हणा, फॅशन म्हणा। अरे अन्न पाहिजे पोटाला, पण तरी लोक दुःखी आहे का? ताटामध्ये आवडतीचीच भाजी पाहिजे, हे दुःख आहे। कपडे कोणाला नाहीये, वस्त्र सगळ्यांना आहे। आणि लग्नाला गेल्यानंतर एखादीची चांगली साडी पाहिल्यानंतर नवऱ्याच्या डोक्याला ताण द्यायचा, मला तशीच साडी पाहिजे, याचं दुःख आहे। निवारा कोणाला नाहीये, सगळ्यांना देवाने दिलंय, पण वास्तुशांतीला एखाद्याचा बंगला पाहिजे, आपल्याला तसाच पाहिजे, याचं दुःख आहे। आणि ह्या तीनही गोष्टी असून सुद्धा लोक दुःखी काय? त्याचं कारण त्या तिन्ही गोष्टींना धर्माची जोड नाही म्हणून। त्याला धर्माची जोड पाहिजे ना, तर ह्या तीन गोष्टींचा उपभोग घेता येईल। म्हणून सुखी नसलेत तरी चालल, तुम्ही आनंदी राहा। सुख हे शरीराशी निगडीत आहे, आनंद ही मनाची संकल्पना आहे। आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद। आनंदाचे डोही आनंद तरंग, हा, किंवा आनंदाचे खातो लाडू, असं काहीतरी आहे तुकाराम महाराजांचं। आम्ही आनंदात राहतोय, आम्ही सुखी असो नसो, काय कर्तव्य नाही आम्हाला त्याच्याशी। आणि आनंद प्राप्त होतो परमार्थाने, सुख प्राप्त होतो तुम्हाला पैशाने। म्हणून बोलू का, पैसा तुम्हाला सुख देईल आणि लक्ष्मी तुम्हाला आनंद देईल। वाम मार्गाने येईल तो पैसा आणि कष्टाने सत मार्गाने येईल ती लक्ष्मी। म्हणून कष्टाचं कधी सरत नाही आणि हरामाचं कधी पुरत नाही। म्हणून पैसा नका कमवू, लक्ष्मी कमवा। हे तुलसी महात्म्य कथा। धर्मराजाची पत्नी, धर्मध्वजाची पत्नी माधवी फार सुंदर होती। आणि माधवी म्हणजे स्त्रियांमधील श्रेष्ठ रत्नच। शंकर सांगे पार्वतीला ही कथा सांगितली, ऐका, तुलसी महात्म्य कथा। त्या माधवीने दैवयोगाने 100 वर्ष गर्भधारण केलाय। कुणाचा? तुलसीचा। इतकी सुंदर आहे माधवी। आणि पोटामध्ये ती तुलसी असताना तिने श्री सूक्त केलंय, श्री सूक्त। लक्ष्मीसाठीच आहे। हरि ओम हिरण्यवर्णां हरण्यं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम अवाह तामम् अवाह जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यां हिरण्यविन्देयं गामंशं पुरुषाणहम् अश्वपूर्वां रथामद्यं हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमार्देवी जुषुतां। मला कळलं, तुम्हाला काहीच नाही कळलं, मराठीत सांगू। सुवर्णा सारिका रंग, हिरवा शालू शोभतो, गळा मोतियांच्या माला, चंद्रा बिंब श्रीमुख। इतकी सुंदर लक्ष्मी, तिची तिने सेवा केली। आणि माझ्या माता भगिनींनो, पोटामध्ये गर्भ असताना गर्भसंस्कार हा हिंदू धर्म संस्कृतीतला पहिला संस्कार आहे। म्हणजे
16 संस्कार एकूण आहेत. हा माझ्याकडे जो ग्रंथ आहे हा अंत्येष्टी 16व्या संस्काराचा ग्रंथ आहे माझ्याकडं, अंत्येष्टी हा ग्रंथ. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला संस्कार कोणता आहे? गर्भसंस्कार. 3 महिन्याचा गर्भ मातेच्या पोटात असताना तिने डाव्या हाताच्या नाडीवर ध्यान मुद्रा करून उजव्या हाताची 3 बोटं इथं, जिथं डॉक्टर चेक करतात ना, हृदयाचे ठोके इथं कळतात, तुमचं ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके इथं, एकदम अंगठ्याच्या खाली इथं लागते पा नाडी, ठोके कळतात लगेच. त्या गर्भवतीने 3 महिन्याचा गर्भधारण केलाय ना, तिने असं रामरक्षा म्हणावी. मारुतीच्या मंदिरात आहात तुम्ही, रामरक्षा. आणि गुरुचरित्रातला 4था अध्याय वाचावा. कधीच त्या बाळंतणीवर अरिष्ट येणार नाही, सिझरची वेळ येणार नाही, आणि लेकरू आणि आई दगवण्याचे चान्सेस अजिबात नाही, 0 होऊन जातील, दोघंही वाचतील. कारण बाळांत म्हणजे काय? एक तर बाळ नाही तर आईचा अंत. उद्या मी बोलणार आहे आईबद्दल थोडंसं. हरिपाठ म्हणावा तिने, रामरक्षा म्हणावी, रामाचे गुण घेऊन मुलगा जन्माला येईल. ओला चिखलाचा गोळा जसा आकार द्याल तसा आकाराला येईल. चिखल वाळला मूर्ती तयार होईल का? ओली काठी आहे, ओली फांदी आहे, हे बघा वाकवा तशी वाकते, आणि हीच जर वाळली तर वाकवायला जा तुटून जाते. तसंच आहे या माधवीने ही वृंदा तुलसी पोटात असताना 100 वर्ष तिला धारण केलं आणि तपश्चर्या केली आहे. जास्त बोलायचं नाही, मौन व्रत धारण करायचं, आणि बोलायचं असेल तर फक्त आणि फक्त ईश्वराचं नामचिंतन करायचं. नक्कीच गर्भावर संस्कार होतात. छत्रपती शिवराय जिजाऊंच्या पोटात असताना रामायण, महाभारत, हरिकथा, भागवत हे केलं त्यांनी, आणि डोहाळे लागले त्यांना. घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, आणि हे जे सगळे धर्माच्या विरोधात आहेत ना यांच्या माना कापून टाकाव्या, असे शौर्याचे डोहाळे लागले होते. कोणाला? जिजाऊ मातेला. म्हणून शूरवीर जन्माला आला. नाही तर काय डोळे लागाते आता? माती खायचे, कोळशे खायचे, राख खायची. मग ते जन्माला आल्या होते खातं, मुरुम खातो, मग तो खडी खातो रस्त्याची, काही काही तर डांबर खायला लागले हल्ली. तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं? आईचे डोळे होते म्हणून त्याने पूर्ण केले. हे घडवणं आहे. मी का बोलतो? ही ताकद आहे तिची. 4था दिवस समारोपाकडे जातोय आपण, तुलसी महात्म्य ऐकताय. अरे तिची ताकद पहा, आईची ताकद. आणि पहिली आई समजून घ्या, नंतर लेकरू समजतं. मारुती समजून घ्यायचा ना, अंजनी समजून घ्या. राम समजवायचा, कौसल्या समजा. आईनं दिलेलं ते सगळं दान आहे त्या लेकराला. म्हणून नारी तू नारायणी, फार ताकद आहे तुमच्यात. तुम्ही राम जन्माला घालू शकता, तुम्ही पुन्हा ज्ञानोबा तुकोबा जन्माला घालू शकता, तुम्ही मनावर आणलं तर. दर शिवजयंतीला राजे पुन्हा जन्माला या, महाराष्ट्र घडवाया, जनतेला न्याय द्याया, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. छत्रपती शिवराय म्हणले, मी दरवर्षी तयारी करतो यायची, पण मला आई तशी भेटना ना. तुमच्या लक्षात आलंय का? पूर्वीच्या काळी गर्भवती महिला सतत कार्यरत राहायची, काही ना काहीतरी करायची, म्हणून मुलं सुद्धा कार्यकुशल जन्माला यायचे. आता गर्भ राहिला का डॉक्टर म्हणतो बेड रेस्ट द्या, म्हणजे आळशी पोरं जन्माला घाला. हो, एका मावशीने बोलो म्हणलं या ना आमच्या घरी, लय पोर त्रास देतो. आता एवढ्या जवळ आले तर मी गेलो, दूध वगैरे ते सगळं पिलो, आणि मग म्हटलं काय झालं मावशी? या बा येड्यासारखंच करतो. ते सारखं आईला म्हणायचं, कितने आदमी थे. अरे बाप म्हणलं बेकारी. ती म्हणली येतं काहीच नाही, त्याचा बाप घरी येऊ द्या. ते बिचारं वैतागून कामावून घरी आलं. त्या बापालाही म्हणलं अब तेरा क्या होगा कालिया. बापाला
मी चक्रावून गेलो, म्हणलो आई अशी केस पहिल्यांदा पाहिली बा, एवढं बकार बेकार आहे. म्हणलं मावशी मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणलं काय बाबा. म्हणलो हा पोटात होता तेव्हा ती म्हणे 3 महिन्याचा होता गर्भ. डॉक्टर म्हणले बेड रेस्ट घ्यायला लागल. आणि सासरी तर लई कामं होते मला. मग मा बाप आला, मायरे घेऊन गेला. मग सगळे जायचे तंबाटे खोडायला. मग माझ्या भाऊजाया, माझे भाचे, माझे भाऊ, माझे आई वडील, मी एकटीच घरी राहायचे. मग एकटीच बोर व्हायचे. तिकडं CD आणि DVD पडेल होता. मग मी एक पिक्चर पाहिजे, सारखा पिक्चर पाहिजे. म्हणलं कोणता होता. ती म्हणली शोले. म्हणलं अमजद खानच जन्माला आला. हे गर्भावर होणारे संस्कार आहेत. कसं आनंदी राहावं, पोटात बाळ असताना आनंदी राहावं, फ्रेश राहावं, तशीच पोरं जन्माला येते. ऐका, 100 वर्ष तिने धारण केलं आणि त्या माधवीची कांती सुवर्णासारखी दिसू लागली. एक सांगू का, मुलगी होईल का मुलगा, त्या गर्भवतीकडे पाहून लगेच लक्षात येतं. आमच्या धर्मसंस्कृतीने हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. लगेच लक्षात येतं. त्या बाईचा चेहरा जर फ्रेश असेल तर मुलगा सुद्धा एकदम आनंदी जन्माला येणार आहे. मी बोलून गेलो ना, पोटाचा आरसा जीव आहे आणि मनाचा आरसा आपला चेहरा आहे. इतकी आनंदी होती माधवी. आणि ऐका, शुभ लग्न, शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ वेळ, शुभ ग्रहावर कार्तिकी पौर्णिमेला तिच्या पोटी सुंदर अशा पद्मिनीचा जन्म झाला. शारदातील चंद्राप्रमाणे तिचे मुख होते, नेत्र तिचे कमलाप्रमाणे होते आणि पिकलेल्या तोंडल्यासारखे तिचे ओठ होते. तिचंच नाव बोरा तुलसी मैया की जय. झाला तुळशीबाईचा जन्म. आम्ही एवढ्या उत्सुकतेने 3 दिवसापासून ऐकतोय तिला. हे रूप का प्राप्त झालं तिला हे आपण उद्या बोलूया. मला आठवण करून द्याल का? आठवण करून द्या हा मला उद्या. नाही तर मी काय, मला बोलण्याच्या नादात काय काय सांगावं असं होतं. वेळ मिळाला तर तिला हे रूप का प्राप्त झालं ते तुमच्याशी बोलल मी. आता या तुलसीने इच्छित प्राप्तीसाठी बद्रीवनात 3 लक्ष उग्र तपश्चर्या केली. एकाने मला विचारलं, म्हणले महाराज 3 लाख वर्ष तपश्चर्या केली म्हणजे कस काय? आता आपण तर किती वर्ष, 100 वर्ष तर कोणी जगत नाही. आणि हे अरे हा पूर्वीचा काळ आहे. कोटी वर्षाचं आयुष्य असायचं. एक शून्य कमी कमी होत गेला कलियुगापर्यंत. देवाला म्हणा आता 1 शून्य 100वरचा तो कमी करू नका, भयानक होऊन जाईल ना. आणि मी तर म्हणतो आता माफी मागून, मी अशुभ नाही बोलत, अभद्र नाही बोलत, तिकडच सुरुवात झाली आहे. चायनाची सरासरी आहे मृत्यूची 95. जास्त वर्ष, अख्ख्या जगभरात जास्त वर्ष जगणारी लोक चायनामध्ये आहेत. त्याच्या पाठोपाठ जपान आहे. आणि सांगू, भारताचा 8वा नंबर लागतो. 62.5 वर्षावर आपली सरासरी आहे मृत्यूची. आयुर्वेद आपला आहे, योगा आपला आहे, प्राणायाम आपला आहे. आणि बाहेरच्या देशातले लोक ते घेत्या आणि आपण बर्गर पिझ्झा उचली मा मरियनला. कशाला मरायला खाता ते? पाव खाऊन आतपाव होऊ नका, पोरांलाही करू नका. हो, आहार विहार जाऊ द्या. ही कथा आहे. नुसती कथा सांगायची झालं काम नाही. जीवनाची व्यथा दूर करणारी आहे ना. मग वास्तविक जीवनाशी काय स्पर्श करायला? आज आयुष्यमान कमी होतंय. याला आहार आणि विहार, खाणं व्यवस्थित राहिलं नाही. 4 प्रकारचे पांढरे पदार्थ सगळ्यात घातक आहे, माझे गुरुमाऊली नेहमी सांगतात. साखर कमी करा,
आज तुमची शुगर जी कमी जास्त होते शरीरामध्ये ती साखर, कारण साखरेमध्ये असलेला चुना कॅल्शियम हाडांसाठी चांगला आहे, पण साखरेत वापरलेलं जे गंधक आहे ते सगळ्यात घातक आहे. गंधक म्हणजे काय? आता दिवाळी आहे ना, दिवाळीमध्ये फटाक्यांचा स्फोट होण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते साखरेत आहे. शरीरावर काय परिणाम करत असेल? साखर कमी करा. दुसरं, आयोडीनचं मीठ कमी करा. उडीतलं दाना दाना शुद्ध. काय जाहिरातीनं कोणाच्या नादाला लागून चांगलं झालं. जाहिरात खरं असतं खोटं? खरं सांगा, खरं असतं काय? हा, फेयर अँड लवली लगाइए 7 दिन में गोरा. कोणची बाई गोरी झाली दाखवा मला फेयर अँड लवली लावून. अरे फेयर अँड लवली कशी बनते माहितीये का? परदेशातल्या स्त्रियांच्या सर्दी झाल्यानंतर नाकातलं जे मटेरियल आहे, आता काय सांगू मी, आपलं आयुर्वेद वापरा ना. दही घ्या, दह्यामध्ये बटाट्याचा रस घाला, थोडा काकडीचा रस घाला, थोडी हळदी घाला आणि चेहऱ्याला लेप द्या. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. काही वापरायची गरज नाही. हो, हे नॅचरल आहे. ते काय जाहिरात? जुई चावला माहिती का? ती येते ना अशी केसाची तेलाची बाटली दाखवून म्हणते ये केश तेल लगाइए बाल घने बनाइए, आणि तिचाच नवरा टाकलाय. किती खोट्यापणा आहे. तिनं पहिलं तिथं लावावं, त्याला केस उगले तरच जाहिरात करावी ना. तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, असं आहे ते. नाही तर अनुभवा वाचून बडबडती काय फायदा? पैसे कमवायचे धंदे आहे हे. भो हे कट कर बर का, नाही ते कंपनीवाले ठोकायचे दावा. नाही खरंच सांगतो तुला, कठीण आहे. साखर त्याच्याऐवजी गूळ वापरा, आणि जास्त काळ्या रंगाचा गूळ घ्या. कारण पिवळा पांढरा गूळ जर तुम्ही वापरलात त्याच्यात मैदा मिक्स आहे. हा भेसळीचा जमाना आलाय. आरोग्याशी खेळतायत हे लोक. मग तुम्ही म्हणाल हे मीठ नाही खायचं, मग काय खायचं? सैंधव मीठ वापरा. नाही तर जुनं जे पत्रीचं जाडं खड्याचं मीठ होतं ते बारीक करून वापरा. पूर्वीच्या काळी ते मीठ होतं. आजी होता का आजार? हे बाई बसल्यात पा, अजिबात नाही. आणि ह्या जुन्या म्हाताऱ्यांना अजिबात काहीच नाही. खडके आपटल्या ब्यावने काहीच नाही हो, ठणठणीत एकदम. जुनं खायले त्यांनी बिना फवारायचं. बरं त्रास का थोडा होता का? मी बाबाला विचारलं बाबा का हो? ते म्हणले आमचं ते काय तुमच्यासारखं होतं काय? आम्ही तास आड बैलन दिवस आड बायको आणायचो. आई शपथ म्हातारं म्हणलो. पण ती रडली का 2 भाकरी दणकून खायची. पण म्हणली नाही मी निघून जाते, मा वाटोळं झालं. नाही, इथंच राहून मरल पण आईबापाचं नावच कमवल, म्हणून त्यांचं ऐश्वर्य आणि स्थैर्य. नाही तर आता थोडं काय झालं, अरे 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 पार किचन पर्यंत चपला. म्हणलं मावशी किचन मध्ये चपला? ती म्हणली त्या किचन मध्येच वापरायच्या आहे. म्हणलं एवढं का जपता? ती म्हणली डॉक्टरने सांगितलं साखर चालत नाही, तू वाळू खात जाय थोडी. किती कमकुवत झालो. आता योगा नाही घडत आहे, प्राणायाम नाही घडत आहे. आणि जुने आमच्या माता भगिनी आहे बघा मान हलवत आहे, यांचा योगान प्राणायाम घडायचं. ओलं सरपणन वल्या गावऱ्या असल्या का प्राणायाम होतं ते. बरोबर आहे का चुकीचं सांग? हा, चूल फुकताना काय घडायचं? म्हणून एकदम ठणठणीत. आता थोड्या पायऱ्या चढल्या का म्हणते जाते का काय दम. अरे जान आहे तो जहान आहे. पहिलं धन आहे आरोग्यम धन संपदा, आणि दुसरं धन आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. हे कमवा.
साखर, मीठ, मैदा सगळ्यात घातक आहे, ब्लॉकेज वाढवतो मैदा. आणि सगळ्यात शेवटचं घातक आहे उपवासाचा साबुदाणा. हो, तो कसा बनतो पहा. साबुदाणा हा उपवासासाठी नाहीच आहे. हा स्लॅब जर तोडायचा ठरला तर पोकलँड जेसीबीने तुटेल, पण साबुदाणा खाल्ल्यानंतर 8 दिवसानंतर असा स्लॅब आतड्याला बसतो, अल्सर झाल्याशिवाय सुटत नाही. खतरनाक आहे. गोपाल कृष्ण भगवान की. राधे राधे. 12 मिनिटं राहिली. 3 लाख वर्ष उग्र तप केलं तिने. मी आयुष्य कसं वाढेल याच्यासाठी बोलत होतो. आहार विहार रोज उठल्या उठल्या, ऐकताय ना सगळ्या जणी, तुम्ही ऐकताय ना, उठल्या उठल्या तांब्याभर गरम पाणी घोट घोट करून प्या. कारण रात्रभर तोंडामध्ये जी लाळ आहे तुमच्या डायजेशन सिस्टम साठी ती अमृत आहे, दुसऱ्यासाठी विष आहे. हे तुम्हाला किळसवानं वाटेल, मी स्वतः करतो. आम्हाला रोज जागरण आहे, रोजचा प्रवास आहे, खूप लांब लांब फिरावं लागतं, पाणी बदलतं, जेवण बदलतं. पण तंदुरुस्ती टिकवायची असेल, गरम पाणी सुरुवातच त्याने करा. मूठभर गोळ्या आपण खातो अँटीबायोटिक म्हणून, पेनकिलर म्हणून, त्या तांब्याभर पाण्यात सगळ्या शरीराला त्याला पोषण मिळतं, ऊर्जा मिळते. दिवसभर नाही, सकाळी उठल्या उठल्या 1 तासापर्यंत चहा घेऊच नका. त्याच्याऐवजी गरम पाणी प्या. चहाची तलब जाईल तुमची, हळूहळू होईल थोडा त्रास. आणि घ्यायचा ठरला तर ब्लॅक टी घ्या, लिंबू पिळून. पण दुधात आणि टाकलेल्या चहा पत्तीमध्ये दूध चहात आलं का त्याचं स्वीट पॉइझन तयार होतं, गोड विष तयार होतं, आणि ते शरीराला घातक आहे. आणि हल्ली तर काय गोंडस नाव दिलंय चहाला, अमृत तुल्य. विष तुल्य लिहायला पाहिजे. मरुदैड कोणाचा असायचा व्हायचा डोक्याला ताण. हे बो, हे पण कट करा. तिने ऐका, तुळशीची तपश्चर्या ऐका. हिवाळ्यामध्ये भिजलेल्या वस्त्राने पाण्यात उभी राहिली आणि पावसाळ्यामध्ये ती जल वर्षावाखाली उभी राहिली. एकच, हे तू दिलंय ना देवा, हे तुझ्यासाठी झिजवेल मी, फक्त तुझी प्राप्ती पाहिजे. उगीच तिचं नाव एवढं अजरामर झालंय काय. अरे कृष्णाने डोळ्यात पाणी आणून गहीवरून तिचं वर्णन करावं, भगवान शिवाने आनंदाने तिचं गुणगान करावं, व्यासांनी गुणगान करावं. इतकी श्रेष्ठ आहे ती तुलसी. आणि कशाने झाले? तपाचे सामर्थ्य तपिन्नीला अनूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचं सामर्थ्यच काही और आहे. तप म्हणजे काय? तप म्हणजे मनाला तापवणं आणि द्रवरूप करणं. आता 10 मिनिटं जातील त्याचे, ती प्रोसिजर सांगायला वेळ लागेल त्याला. 20,000 वर्ष ती केवळ फलाहार करून जिवंत राहिली. फक्त फळं घ्यायचे आणि पाणी. नंतर 30,000 वर्ष तिने फक्त पानांचा आहार केला. ज्या ठिकाणी उभी आहे तिथं हवेने जर एखादं पान उडत आलं तर तेच पान ग्रहण करायचं. 40 वर्ष तिने फक्त वायू भक्षण केला, प्राणायाम. आजही आम्ही ऐकतो त्या मीडियावर किंवा टीव्हीवर, दादा गुरु फक्त पाणी पिऊन जिवंत आहे. ही प्राणायामाची ताकद आहे, तपाची ताकद आहे, योगाची ताकद आहे. आघाडा माहिती आहे तुम्हाला? आघाडा, त्या आघाडाच्या बिया असतात, त्याला असे काटे असतात, त्याच्यामध्ये बी निघतं. त्या बियांची खीर, आघाड्याच्या बिया, ते काटेवरचे काढायचे, त्याच्यातली बी काढायची, प्रोसिजर आहे त्याला. ती एक एक बी विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचून टाकायची एकदा, दुसरी बी. आता किती खीर बनवायची तुम्हाला पहा, त्याचं प्रमाण आहे. त्या आघाडाच्या बियांची खीर जर तुम्ही खाली
तुम्हाला हजारो वर्ष भूकच लागत नाही, हे जुनं तत्व आहे. पण तुम्ही प्रयोग करून पाहाला बसले. पण ती खीर पुष्य नक्षत्रावर पहाटे 2 वाजून काहीतरी मिनिटांनी खायची आहे. ती टायमिंग चुकली, रिझल्ट 0. अंकुल नावाची वनस्पती भरणी नक्षत्रावरती बियांना जर चोळून त्या बियावर प्रक्रिया केली तर सकाळी पेरायचं, दुपारी सोंगायचं, संध्याकाळी शिजून खायचं. एका दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक हातात येतं, एका दिवसात. हे आमचं जुनं कृषीशास्त्र आहे. कोण म्हणतं विज्ञान? अरे विज्ञान त्या काळात प्रगट होतं. गौतम ऋषी सकाळी भात पेरायचे, दुपारी सोंगायचे आणि संध्याकाळी तोच भात शिजून खायचे. इतकं विज्ञान प्रगत होतं त्या काळाला. अंकुल नावाची वनस्पती 10,000 वर्ष तिने फक्त निराहार राहिली, काहीच खाल्लं नाही आणि तप केलं. 1,00,000 वर्ष ती पाण्यात एका पायावर उभी राहिली होती. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि संतुष्ट झालो तुझ्या भक्तीसी हे तुलसी. हा देवा, वरमाग मज पाशी. काय देऊ तुला, बोल. तुलसी म्हणाली, ब्रह्मदेवा, पूर्वी जन्मात मी तुलसी नावाची गोपी होते. मी कृष्णप्रिया होती आणि मला त्याची दासी. मला सतत वाटायचं मला कृष्ण मिळावा, मला त्या कृष्णाची प्राप्ती व्हावी. आणि हे राधेला खटकलं. मी कृष्णाकडे पाहून स्मित हास्य करत होते, दासी असून सुद्धा. शेवटी काही झालं तरी मी जीवच आहे ना. मी त्या केशवाकडे, त्या परब्रह्माकडे सुखाची अपेक्षा करत असताना याच्यात गैर काय? मनोमन मी रतिसुखाचा आनंद घेत असताना राधेने पाहिलं आणि तिने शाप दिला, मानव योनीत जन्म घेशील. शाप आहे माझा. पूर्वजन्माची कथा आहे. म्हणून मी आता जन्माला आली. माझं साध्य ठरलंय. तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. हे मानवी जीवनाचा परम गंतव्य असायला पाहिजे. मी मगाशी बोललो होतो, मला फक्त तो पाहिजे, काही नको. आणि ईश्वराची प्राप्ती म्हणजे सर्वस्वाची प्राप्ती आहे. एकदा तो मिळाला तर काय मिळवायची गरज आहे? माणसानं असं ऐकावं, काही ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. काही काही लोक म्हणताना आता काय ऐकायचं राहिलं, आम्ही धुंडा महाराज देगलूरकरांना ऐकलंय, हो आम्ही दांडेकर मामांचं ऐकलंय, आता काय ऐकायचं तुमचं? असं ऐकावं, परत ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. असं बोलावं, परत काय बोलायची गरज नाही पडली पाहिजे. राम राम असं म्हणलं, परत बोलायची गरज नाही. नाही तर एकाने ऐकलं गेला, म्हणला मी असं बाबाने काल सांगितलं, असं बोलावं, परत बोलायची गरज पडली नाही. 4 शिव्या आसाडल्या, त्याचं तोंडच बंद केलं. अरे हा अर्थ नाहीये तो मेल्या, अर्थ नीट घ्या. आणि असं पाहावं, ते पाहिल्यानंतर काही पाहण्याची गरजच नाही पडली पाहिजे. ब्रह्मदेवा, माझं परम गंतव्य कृष्ण प्राप्ती आहे, काय करू मी? गोलोकामध्ये सुदामा नावाचा गोप होता. त्याच्याबद्दल अभिलाषा धरून तुला सतत आलिंगन देण्याचा त्याची इच्छा होती. कोणाची? ही कृष्णाच्या दिशेने आकृष्ट होती. आणि हिच्या दिशेने एक सुदामा नावाचा गोप, ब्राह्मण नाही हा, नीट ऐका, सुदामा नावाचा गोप हा त्या तुलसी नावाच्या गोपिकेला आलिंगन देण्याची तुझी वृत्ती झाली ना, सुंदर जन्माला येशील. पण तुझी वृत्ती राक्षसी आणि पशुवृत्ती होईल. आणि तोच राक्षस शंखचूड म्हणून जन्माला आला. आणि ही पूर्वजन्माची तुलसी गोपिका ह्या जन्मात लाखो वर्ष तप करणारी. तुलसी ब्रह्मदेवाला म्हणाली, मला त्या कृष्णाचीच इच्छा आहे. पण ब्रह्मदेव म्हणाले, दैवगती कुणाला चुकत नाही. आता ना राधेचा शाप आहे ना तुला, आणि तो गोप होता, तो तुझी इच्छा धरायचा. कोण?
सुदामा, आता मी दैवगती टाळू नाही शकत. विधीने लेख भाडी लिहिला, तो न चुकेची कवनाला. तदनुसार प्राणी मात्रांना भोगणे प्राप्त असे की, कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोन. ऐसा कोण समर्थ. बोलू का, हे देवाच्या आई बापाला चुकत नाही, तिथं आपल्या पप्पा मम्मीचा हिशोबच नाही. कोणाला चुकत नाही, दैवगती कोणाला चुकत नाही. तू शकचुंडाला सोबत ठेव, म्हणजे त्याची मागची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि तुला राधेने शाप दिला, त्यालाही तू सामोरं जा. नंतर तू कृष्णाला प्राप्त करून घे. नारद मुनी म्हणाले, एके दिवशी तुलसी शांत चित्ताने निद्राधीन असताना कामदेवाने 5 बाण सोडले. आता हा शाप खरा ठरावा ना. आणि ती काम विवल झाली. हातामध्ये पुष्पाची माळ घेतलेला एक सुंदर पुरुष तिला दिसायचा. तो क्षणात जवळ यायचा, क्षणात दुरावायचा. आणि ती काम विवल झालेली तुलसी, हे सुंदर पुरुषा, माझा स्वीकार का करत नाही? तुझ्या हातामध्ये माळ आहे ना, टाक ना माझ्या गळ्यात, मला तुझी आणि तुला माझी प्राप्ती होईल. हे पूर्वजन्माचं आहे. ती तुलसी नावाची गोपी, हा सुदामा नावाचा गोप. राधेच्या शापाने दोघांना ही गती प्राप्त झाली, पण आता ती चुकणार नाही. ब्रह्मदेवाच्या मायेमुळेच मी आज तुझ्या बरोबर आलो आहे. मी तो देवांनाही पळवून लावणारा मी तप केलंय. काळजी करू नको. मी शकचुंड असून मी वीर आहे, शूर आहे. मी तुझ्या बरोबर विवाह करेन. तिने अगोदरच्या जन्मात इतकी सुंदर आहे ही तुलसी, आणि आता सुद्धा दुप्पट सुंदर आहे. आणि त्या तपाचं तेज तिच्याकडे आहे, आणि हा आकृष्ट झालाय. पण शंकराने पार्वतीला सांगितलं, पार्वती, स्त्रीने जिंकलेला पुरुष हा निंद आहे. जे आहे ते बोलतोय मी. स्त्रीने जिंकलेला पुरुष हा निंद आहे. धिक जिणे ज्याचे जो बाईल अधीन. बायकोच्या अधीन जो पुरुष आयुष्य जगतो ना, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, असं तुकोबा बोलतात. मी म्हणत नाही पतीची या माता अनुसरुनी पतिव्रता. पत्नीने पतीचं ऐकावं, पत्नीने पण पतीचं ऐकावं, पतीने पत्नीचं ऐकावं, तर प्रपंच सुखाचा होतो ना. पण ती जर तिचंच खरी करणारी असेल, माझा पगार माझ्याकडं आणि तुमचा पगार माझ्या माहेरी, काही कामाचं नाही ते. किती ऐकावं. धिक जिणे ज्याचे जो बाईल. धिक्कार असो त्याच्या जीवनाचा, जो बायकोच्या अधीन आहे, बाईच्या अधीन आहे, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. पुरुषार्थ कशासाठी आहे? आणि मी म्हणत नाही पुरुषांनी फक्त स्त्रीवरती पुरुषार्थच गाजवावा, वॉशिंग करावी, नाही. पण स्त्रीने सुद्धा अधिकार गाजू नये. काय राबतात लोक काही काही हो. सकाळी उठतो ही पसरेल, मर 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 टाकी भर, पिंप भर, हांडे भर, मर 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 सकाळपासून पाणी भर. आणि दुपारी ऑफिसला गेला का त्याला म्हणता गुड मॉर्निंग सर. का मरायचा सर आहे? पाणी भरून जाम झालाय तो. दळायला हाच, गोदाड्यांच्या घड्या घालायला हाच, भांडे घासायला हाच, आणि हिच्या चाललंय मालिका. काय जीवन आहे हे, कलियुग आहे. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि तो कोटाला बटन लावित होता, शिवित होता. मला इतका आनंद झाला. म्हणलं अरे बरं झालं वहिनी काम करताय आणि तुझं काम तू करतोयस रे, कोटाला बटन लावतो. तो म्हणला नाही नाही, हा कोटच तिचा आहे. काय म्हणावं आता, कठीण आहे. नीट ऐका. शंकर सांगे पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला. हे महादेव, अशा पुरुषाचा धिक्कार असो जो बायकोच्या अधीन आहे. बायकोचा अधीन आहे. कोण? तो नवरा. त्याला काय म्हणते माहितीये का? शंकराच्या पुढे काय असतो? अरे का म्हणले तुम्ही?
तोंडात आलं. याचा अर्थ काय झाला? रामकृष्ण हरी. जरा अथवा मृत्यू झाल्यावर ब्राह्मण 10 दिवसांनी शुद्ध होतो. ब्राह्मण किती दिवसांनी शुद्ध होतो? 10. क्षत्रिय 12 दिवसांनी शुद्ध होतो. कोणी मेल्यानंतर, सुतक, वृद्धी विठ्ठल झाल्यानंतर. वैश्य 15 दिवसांनी शुद्ध होतो आणि शूद्र 1 महिन्याने शुद्ध होतो. पण स्त्रीने जिंकलेला पुरुष पार्वती तो फक्त मेल्यानंतर चितेतच शुद्ध होतो, त्याला शुद्धता नाही. काय पाप सांगितलंय बाप रे. जसंच्या तसं बोलतोय आम्ही. पद्मपुराण. ब्रह्मदेव म्हणाले, हे शकचुंडा तिच्याशी विवाह कर. विवाहानंतर खूप वर्ष रतिसुखाचा आनंद. ती तुलसी म्हणजे तिचं नाव वृंदा. काय नाव होतं या जन्मात? वृंदा. तिचं नाव वृंदा. इतका 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 त्याचा पावर, ताकद वाढली. कोणाची? 10-5 झाले. मला हे कंप्लीट करावं लागेल. एक 5-7 मिनिटं बोलू का? याची ताकद इतकी वाढली कारण ती महान पतिव्रता आहे. कोण? वृंदा. इतकी सेवा करते आपल्या पतीची आणि तिला त्या तपाच्या सामर्थ्यावर वरदान आहे. ती आरशात पाहते नवऱ्याचं युद्ध. आरशात. आता ऑस्ट्रेलियामध्ये मॅच चालू आहे, भारत ऑस्ट्रेलिया. आपण घरी पाहतो का नाही ते लाईव्ह, तिकडचं इकडं. तसं टेलिकास्ट लाईव्ह ती अशी आरशात पाहायची. आणि जोपर्यंत आरशात पाहते तोपर्यंत तिचा नवरा कधीच देवांकडून पराजित झाला नाही. स्वर्गीचे देव भूमीसी पार्वती मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगोली झाले शरणागत. सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. रहिमाम ब्रह्मदेव म्हणला, ये मेरे बस की बात नहीं, चलो भगवान शिवजी के पास जाते हैं. सगळे भगवान माझ्याकडे आले ग सगळे देव. मग तुम्ही काय केलं महादेव? हसून म्हणाले, माझ्याच्याने थोडी शक्य आहे. मॅनेजमेंट करायला एकच देव आहे. ये ग विठाबाई माझ्या पंढरीची आई. मॅनेजमेंट. मग मी सुद्धा सगळ्या देवांना घेऊन कुठं गेलो? नारायण नारायण. कारण तोच उपाय सांगेल. इतका हुशार आहे हा देव. म्हणून तर तिनं त्याच्यासाठी 3 लाख वर्ष तप केले त्याच्या प्राप्तीसाठी. काय झालं? काय देवा तुम्हाला माहित नाही का किती त्रास त्या शकचुंडाचा? म्हणे का? त्या पत्नीच्या पतिव्रत्याच्या बळावरती तो विजय आहे, तो शूरत्व गाजवतोय. आणि एक सांगतो, पत्नीची पुण्य असेल ना ती पतीला काम येते. आज काही काही पुरुष फक्त जिवंत पत्नीच्या पुण्यामुळे आहे. नाही तर माफी मागून तो लायकी सुद्धा नाही त्यांची जगायची. इतके भयानक आहे काही काही. फक्त पत्नी. आणि त्यातली त्यात काय सांगू तुम्हाला, बायको चांगली असली तर तिला नवरा चांगला मिळत नाही. आता उलटा नियम करा. आणि माणूस चांगला असला तर त्याला, आणि वरतून म्हणत्या ब्रह्मदेव गाठ मारितो. तो का डोक्यावर पडला अशा गाठी मारायला? गाठी मारणारे मध्यस्थी वेगळेच राहत्या. जाऊ द्या, पदरी पडलं पवित्र झालं. थोडं 19-20 चालूच राहणार आहे. हे राक्षसी वृत्ती आहे याची, पशुवृत्ती आहे. क्रूर आहे तो. आणि इतका माजलाय तो फक्त पत्नीने केलेल्या पतीच्या सेवेमुळं. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. ती पहाटी उठते नवऱ्याच्या अगोदर आणि नवरा उठल्यानंतर हळदी कुंकाचा शृंगार करून पदर घेऊन नवऱ्या पुढे जाते. जी बाई नवऱ्याच्या अगोदर उठून हळदी कुंकू आंघोळ करून लावून नवऱ्या पुढे जाते, त्याने जर तिच्या चेहऱ्याचं अवलोकन केलं, नवऱ्याचं आणि तिचं आयुष्य वाढतं. इतकी ताकद हळदी कुंकवाची आहे. पण आता हळदी कुंकू जाऊ दे, हा जिव्हाळ्याचा विषय.
कुंकवावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या आल्या, बाथरूम मधल्या सगळ्या भिंती सुहासिनी झाल्या. एकीने तर त्या टॉयलेटच्या पाईपाला चिटकवेले. कोणला? टिकली म्हणलो मी, नवऱ्याला नाही. म्हणजे तोच अर्थ झाला ना. नका रे असं करू. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणी, हे सौभाग्य द्रव्य आहे. काय काय? हरिद्रा म्हणजे हळद आणि कुंकू. ताकद आहे हळदी कुंकवाची. लोपमुद्रा, अगस्ती मुनींची पत्नी. 2 वाजले पहाटचे, नवरा उठत नाही आणि ही आधी उठून आंघोळ करून तयार आहे. 2 वाजून गेले, नवरा उठत नाही. उठवायला गेली तर ताप आला. आता माझा नवरा जर उठला नाही बाई तर याला स्नान संध्या न करण्याचं पाप लागेल, आणि मी जर बळजबरी उठवलं तर माझ्या नवऱ्याचं झोप मोडायचं मला पाप लागेल. काय याला म्हणता पतिव्रता? पण म्हणले मी हाडाची आहे, माझ्या आईबापांचं नाव रोशन करणारी आहे. हो, मी माझ्या नवऱ्याला पाप होऊ देणार नाही आणि मला पाप होऊ देणार नाही. झोपेतल्या माणसाला कसं उठवावं, देवी भागवतामध्ये काही नियम आलेले आहेत. आपल्यापेक्षा वयाने लहान असेल तर त्याच्या डोक्यावर हात फिरवा आणि त्याला जाग करा. आपल्या वयाचा असेल त्याच्या हातात हात घेऊन असा रगडा, त्याला जाग करा. आपल्यापेक्षा जास्त वयाचा असेल त्याच्या पायाला हात लावून त्याला जाग करा. ही क्रिया आहे. नाही तर आम्ही तो झोपेल आणि त्याला गदागदा आली तो कायमचा उठायची शक्यता असते. कारण त्याला शास्त्र आहे, त्याला विज्ञान आहे. झोपेतून उठल्यानंतर तुमचे 5 मिनिटं फार क्रुशल आहे, फार महत्वाचे आहेत. झोपेतून उठलं तुम्ही, आज अटॅक आणि पॅरालिसिस फक्त पहाटच्या आणि सकाळच्या वेळेला जास्त प्रमाण. काय? कारण झोपेचं आपण ते पाळत नाही. झोपेतून उठलं, पलंगावर असाल तर पाय खाली सोडून बसा 2 मिनिटं. कारण का? तुम्ही ज्यावेळेला आडवे झोपलेले असतात, रक्ताचा पुरवठा शरीरभर पसरलेला असतो, आणि तुम्ही एकाएकी झोपेतून उठून उभे राहिलात तर तुमच्या हृदयाकडून मेंदूला रक्ताचा पुरवठा त्या प्रमाणात न पोहोचल्यामुळं ब्रेनचा अटॅक येतो. लक्षात येते काय? ब्रेन स्ट्रोक येतो, मेंदूचा आजार आणि पॅरालिसिस होतो. आणि छातीवर मेंदूकडं हृदयाकडं रक्त पोचवायला जर हृदयावर ताण पडला तर अटॅक येतो. कळलं का? ती म्हणली यांना ताप आला, अंगाला हात लावला, ताप आलाय असं पायाला. काय करू आता, काय करू आता? हे जर उठले नाही, बापरे, यांची स्नान संध्या न केलं तर यांचा नित्यनियमाचं मोडलं तर पाप लागेल. अगस्ती मुनींची पत्नी लोपमुद्रा, आणि मी जर बळजबरी उठवलं तर यांची झोप मोडायचं मला पाप लागेल. आता काय करू? तिनं सूर्याचा उगवतीला यायला लागला. वाटीत पाणी घेतलं, त्याच्यात हळदी कुंकू त्या पाण्याला दाखवलं, आणि ते पाणी सूर्यप्रकाशात ठेवलं, आणि त्या पाण्याकडे पाहून सूर्याला म्हणाले, शपथ आहे माझ्या सौभाग्याची, जागचा हलू नको. सूर्य जागेवरच आहे, पण पृथ्वी जी स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती फिरते, तिने पृथ्वीचं चलन वलनच थांबवलं. सकाळची सकाळच राहिली. गायी चरायला गेल्या. सायंकाळचे 6 वाजायची वेळ झाली. एवढा वेळ वासरं ओरडताय, पण गायी घरी येत नाही. कारण का? त्यांना वाटलं दिवस इकडंच आहे, अजून इकडं आला नाही. उलटपालट झाली. पण एक सांगू का? ज्यांनी उक्त गेलो होतं ज्या बायाने, त्यांना परवडलं. शेतकरी ना, ज्यांनी रोजाने घेतलं होतं ना, त्या म्हणल्या काय झालं मेल्याला, जागचा हलं ना. रोजाच्या बाया खतरनाक राहत्या. म्हणजे इकडं नाही, आमच्याकडचं सांगतो. चाल बाई चाल, हरळी व माती घाल, निंतीच नाही दडा होत्या. त्याच्यामुळं आपण आता बागायत करायचं सोडून दिलं. मजूर काय करणार, मजुराचं कठीण झालं. ऐका, माझा मुद्दा एक आहे, हळदी कुंकवाची ताकद आहे. जागेवरती चलन वलन थांबवणं ही सौभाग्यवतीच्या हळदी कुंकवाची, मणिमंगळसूत्राची, पायातल्या जोडव्या विरोधाची ताकद आहे. लक्षात ठेवा. चंद्रभागेच्या तीरावरती सुंदर वटवृक्षाच्या झाडाखाली महादेव बसले, आणि तिथं चित्ररथ गंधर्व नावाचा एक दूत त्यांनी शंखचूडाकडे पाठवला. आणि हे नियोजन कोणी केलं? नारायणाने. आणि देवा काय करा, त्याला पहिलं समजून सांगा. साम नाही ऐकलं, त्याला काय द्या दाम, आणि नसल ऐकत तर
त्याचे माणसं फोडून आपल्याकडे करा भेद, आणि ते करून ऐकत नसेल तर दंड. ही नीती धर्मशास्त्रातली आहे आपली. कोणती? साम दाम भेद आणि दंड. येते का लक्षात? पण समोरच्याला ह्या 4 गोष्टींनी आपलं करावं, आणि ह्या 3 गोष्टींनी ऐकत नसेल तर दंड. मारावं त्याला, सोडायचं नाही त्याला. ही कृष्ण नीती आहे, नारायणाची नीती आहे, युद्ध नीती आहे, कूटनीती आहे, आणि बोलो राजकारणातली नीती आहे कृष्णाची. साम दाम भेद, आणि नाही ऐकलं दंड. जा त्याला सांग, चित्रत गंधर्व गेला, हे शंखचूड, ऋषी मुनींचा यज्ञ भाग देऊन टाक. स्वर्गाचा इंद्र आहे, त्याचं इंद्रपद देऊन टाक. त्याचा अश्व जो घेतलाय, ऐरावत हत्ती जो लुटलाय, परत कर. माझा शिवा तुम्हाला गी भक्षतील तदक्षणी, माझा शिव तुझा नाश करेल. तो म्हणला त्या शिवाला मी 5 वेळा पिटाळलंय. वृंदे हा नाथ येतो ग. ती म्हणली नका ना जाऊ, मला रात्री स्वप्न पडलं तुमचा मुकुट गळून पडलाय, हे अशुभ आहे. लक्ष द्या, माझ्या माऊलींनी स्पेशल मुद्दा मांडलाय. ज्याचं मरण 6 महिन्यावर आलं त्याने कान बंद करून जर ऐकलं तर 2 प्रकारचे वेगळे ध्वनी जर त्याला ऐकू येत असेल तर 6 महिन्याच्या आत तो मरतो. ज्याचं मरण 8 दिवसावर आलं त्याला आपल्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. कृपा करून लगेच पाहू नका. मरू दे, ते काय होतं खरं सांगितलं का ताण होतं डोक्याला. हे नियम. पाहिलं का प्रमाण? लय त्यांच्या का, पण ते मला वेळ देऊ राहिले. छानसं भजन म्हणणार आहेत ते. झालं थोडा वेळ राहिला आज, कारण हे कंप्लीट झाल्याशिवाय उद्या आपल्याला समारोप करता येणार नाही. हा गोड कथा आहे तुझ्याशी जन्माची. ती म्हणली जा. ओवळायला गेली, दिवा विजला. नाथ पाया पडते, नका ना जाऊ, आज पराजय तुमचा दिवा विजला. शंकराला पिटाळलंय, विष्णू पळून गेला वैकुंठात मागच्या वेळेला. आता सोडित नाही त्यांना जिवंत. येतो, शस्त्रास्त्र घेतलं, लाखो सैनिक घेऊन गेला. शंकराला ह्या देवाने सांगेल होतं, तो आला का तुम्ही पुढं पळायचं, त्याला फक्त तुम्ही जरा रमवा, तुम्ही पुढं तो माग. मी काय करतो, याचंच रूप घेऊन त्याच्या घरी जातो. हे कठीण आहे बरं का प्रकरण. म्हणे का महादेव, जोपर्यंत तिचं पतिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत हा मरूच शकत नाही. आपण काही करू शकत नाही, त्याला हेच करावं लागेल. कारण 3 लाख वर्षाची तपश्चर्या आहे. कसा काय मरल तो नवरा? मरू शकत नाही, तिची ताकद आहे, आणि ते तप भंग करावं लागेल. शंकर पुढं हा मागा. ए शंकरा, आज तुझी धडगत नाही. आणि ती आरशात पाहते. भगवान विष्णूंनी शंखचूडाचं म्हणजे त्या राक्षसाचं रूप धारण केलं, घरी आला. वृंदे आलो ग मी. बाई ग, आत्ताच शंकरा माग पळत होते, आरशात पाहते, आता कसे आले? पण पतीची या मता अनुसरून माझा नवरा आला बाई. तिनं काय केला, तो आरसा पालथा घातला. लक्ष द्या, चुकूनही आरशाची काच पालथी करू नका, अशी उतानी ठेवा. समजा ही काच आहे आरशाची, आणि तुम्ही अशी पालथी घातली, समजायचं तुम्ही पतीचं आयुष्य क्षीण केलं, क्षय केलं. हे नाथ बाबांनी याच्यात सांगितलंय. मी बोगस सांगणारच नाही, याच्यात आहे शुभ अशुभ लक्षण, याच्यात सांगितलेत. अजून खूप आहे पण वेळ कमी. काय शुभ आहे काय अशुभ आहे? स्त्रीचा कोणता डोळा उडला तर शुभ आहे, पुरुषाचा कोणता अशुभ आहे, शुभ अशुभ असं. तिने आरसा पालथा घातला.
दारात जाऊन पाहिलं तर कोण? नवरा. खरंच नवरा होता का? हा कोण आहे? विष्णू. फसली. नाथ आत्ताच पळत होते, म्हणला थकलो ग बाई. थांबा. घरात गेली, तांब्याभर तसं पाणी घेतलं, तव्याला भाकरी काळी केली, नवऱ्यावरून अशी फिरवली, पाणी घातलं, असं केलं. या पतिव्रता. पलंगावर बसला. फसली. नाथ जेवायला वाढू? अगं काय जेवायला वाढते? पायाचे तुकडे पडले त्या शंकराच्या मागे फिरून फिरून. देवाला हेच करायचं होतं. फसली हो. थांबा, पाय दाबते. अशी पाय दाबायला गेली. किती जरी हा देव असला, पण त्या पतिव्रता स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श घडला आणि त्याच पापामुळं तिकडं तिचा नवरा शंकराने मारला. हा खरा होता काय? रूप बदलून आलेला नारायण आहे. सैनिक घाबरले. सर सेनापतीने त्याची कापलेली त्रिशूळाने तोडलेली मान घेतली, असं केसाला पकडून सगळं सैनिक माघारी परतलं. राजाच मेला, आता काय करायचं युद्ध करून, कसं जगणार? अशी मान घेऊन, राणी हा सेनापती, तुझा नवरा मेला. हा माझा नवरा मेला? मग हा घरात कोण मेला? मराठी भाषा. हा कोण मेला? ताडकन पलंगावरून बाजूला झाली, लाल डोळे केले. कोण आहेस तू? यक्ष, गंधर्व, किन्नर, देव, दानव, मनुष्य या राक्षस आहे? प्रकट हो, नाही तर शाप देऊन भस्म करेल. ही ताकदीची आहे. हे काही सोपं नाही प्रकरण, अवघड आहे. 3 लाख वर्षाची तपश्चर्या आहे. हो काय सांगू, लक्ष्मीचं कापरं झालं. म्हणली आमच्या यांना नुसतं याच्या त्याच्या फंद्यात पडायला सांगा. सगळे देव राहिले बाजूला ना. आता केवढी मोठी रिस्क घेतली, आता मी काय करू? तिने जप सुरू केला. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. महादेव, आमचे हे तुमच्या अधीन आहे आणि तुम्ही त्यांच्या अधीन आहे ना. हे आलेलं अरिष्ट घालवा. माझा भोळा महादेव म्हणला, आई साहेब घाबरू नका, माझे बाबा आहेत ते. हा त्याला बाबा म्हणतो, तो त्याला बाबा म्हणतो. एकाचे हृदय मै हो ना. रडली होती, कारण देवाने त्या शंखचूडाचं रूप टाकलं आणि मूळ रूप धारण केलं. हात जोडले. देवा, ताकद होती तर त्याच्याशी लढायचं. खोटं करून माझ्या नवऱ्याला मारलंस. मी नसताना आला आणि माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप देते, पुढच्या जन्मामध्ये माझा नवरा तू नसताना तुझी बायको पळून नेईल. अख्खं रामायण घडलं. हीच आहे ती. हीच पुढं मंदोदरी झाली. आणि तो शंखचूड पुढं कोण झाला? रावण झाला. आणि हा कोण झाला? राम झाला. कळतंय का तुम्हाला? शास्त्र आहे, इतिहास आहे, पुराण आहे. एक स्त्रीचं जीवन पती विना शून्य आहे. नाही जगायचं मला. पतीचं अग्निकाष्ट रचलं त्या राक्षसाचं. त्या धडाला मान जोडली आणि त्या जळत्या चितेत तिने स्वतःला सती म्हणून स्वाहा करून घेतलं. कोणी? वृंदा. काय नाव तिचं? वृंदा. आदल्या जन्मातली गोपिका तुलसी आणि शंखचूड सुदामा नावाचा गो. राधेने दिलेला शाप आता संपलाय. देव इतका रडला, लय रडला माझा नारायण. वृंदे, वरदान देतो, जगातल्या सगळ्या स्त्रिया पूज्य होतील, पण त्या सगळ्या स्त्रियांना तू पूज्य होशील. जर तुझी परिक्रमा केली तर त्या स्त्रीच्या जन्म मृत्यूचे फेरे पतीचे आणि तिचे चुकतील. हे भगवान विष्णू बोलतोय. वृंदे, माफ कर मला. काय करू? त्या राक्षसामुळे मला करावं लागलं. वृंदे, मागच्या जन्मात माझी इच्छा करत होती ना. अरे लक्ष्मीला मी पायाजवळ ठेवील, पण वृंदे, मी माझ्या हृदयस्थानी तुला विराजमान करेल.
धन्य तुलसीचा महिमा. कुठं घेतलं तिला? तुलसी हार गळा कासे पितांबर, काही नको माझ्या देवाला, एक तुलसी पत्र बस प्रसन्न. पण ऐका ना, सगळे देव तिच्या अंत्येष्टीला. झालं ना आता निघून जायचं. नाथ नारायण हा लक्ष्मण चला वैकुंठाला, मला नाही यायचं, माझी वृंदा गेली ग, माझी वृंदा गेली ग. देव तिथंच बसून राहिला. सकाळ झाली, अग्नी 10 शांत झाला, सगळे राख सावडायला आले. माझा देव हलत नाही डुलत नाही, सारखा पाहतो. वृंदा वृंदा, हे वृंदा, हे वृंदा, तू माझ्यासाठी अभिलाषा धरली होती ना, राधेच्या शापाचा पूर्णत्वस आलं ना, आता मला भेट ना. वृंदा, किती तप केलं ग तू माझ्यासाठी. वृंदा, राख सावडली आणि त्या जागेवर पाणी मारलं. शकचुंड आणि वृंदा यांच्या चितेचं जे भस्म होतं ते साफ केल्यानंतर पाणी मारल्या मारल्या त्या जागेवर एक वनस्पती उगवली, तिचंच नाव तुलसी. बोला तुलसी मैया. आलं लक्षात? ही वृंदा. देवांनी तिला असं घेतलं, सगळ्या देवांनी. कोणी महादेव पुढे गेले, इंद्रदेव गेला, वायुदेव गेला, ब्रह्मदेव गेला, अशी तुलस घेतली आणि देव खाडकन उठून उभा राहिला. जो शोक करत होता, घाई घाई डोळे पुसले, देव आनंदाने मग्न झाला आणि हे हातात घेऊन असं हातात घेतलं माझ्या परब्रह्म कृष्ण नारायणाने, असं धरलं, असं धरलं. कोणाला? तुलसीला. गोपाल कृष्ण भगवान राधे राधे म्हणा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम क्लीं कृष्णाय नमः. राधे राधे. आज थोडा वेळ जास्त घेतला तुमचा. माझी सकाळपासूनच थोडी तब्येत बरी नव्हती, मला वाटत नव्हतं आज होईल. पण एक सांगतो, ही ऊर्जा आहे व्यासपीठावर बसल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजचा दिवस पार पडला. आता उद्या समारोप आहे. बोलता बोलता 4 दिवस झाले हो. एक बोलू का? मी खूप बोललोय, पण खूप बोलायचं राहून गेलंय. नाही होत, नाही होत, नाही होत, नाही होत, नाही होत. हे सांगायला किमान 7 महिने पाहिजे. 7 दिवस नाही, किती? 7 महिने 3-3 तास बोलल्यानंतर कुठं तरी माझं समाधान होईल, पण त्या ग्रंथाचं होईल का मला नाही माहिती. अथांग समुद्र आहे. बोला तुलसी मैया की जय. छानसं भजन होईल, तोपर्यंत आरतीची तयारी आणि समारोप. उद्या तुलसी दामोदर विवाह आहे. उद्या साडीचा रंग कोणता? लाल. छान पैकी नट्टून थट्टून या. सकाळी उठल्या उठल्या थोडं दही घ्या, हळद टाका, बटाट्याचा काकडीचा रस टाका, थरावर थर थरावर थर देऊन येऊ नका. है ना? मस्त पैकी छान छान. आणि उद्या लग्नामध्ये सगळ्यात जास्त लगबग कोणाची असते? तुमची असते, आणि ती तुम्हाला करायची. उद्या इथं 7 वाजेला सगळ्या जणांनी यायचं. इथं जात मांडायचं, हळद दळायची. तुझं नता
प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारका, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका.